श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी कमेंटसाठी खूप मनापासून आभारी आहे. सगळ्यांचं जिकडं बघेल तिकडं सगळेजण फक्त आवरत होते. सगळ्यांचं साड्या नेसणं, आवरणं, कपडे घालणं, मेकअप करणं. आज किट्टोच जरा बऱ्यापैकी आवरलेली होती, तरी पण तेवढा जास्त तिने केलेलं नाही, पण थोडीफार इतर ह्याच्यापेक्षा बरी. मी जी नेसलेली आहे ही मी येवल्याची पैठणी नेसलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडून ही घेण्यात आलेली आहे. आपल्या स्टॉकमध्ये ही येवला पैठणी आहे. कलर थोडासा मी यावेळेला वेगळा सिलेक्ट केला आहे. माझ्याकडे हा कलर जो आहे तो नाही आहे, त्यामुळे मी घेतानाच असा कलर घेतला. एकतर मला आपल्या त्या साडीच्या चॅनलवर शेअर तर करायचंच आहे, कारण मी आता सध्या येवला पैठण्या फुल क्वांटिटीमध्ये सेल करत असते बाकी रेग्युलरपेक्षा. कारण सध्या मला डिमांड पैठण्यांची आहे. कारण इतर कुठल्याही महागड्या साड्या तुम्ही नेसा, शालू नेसा, पण खरं सांगू पैठणीची सर कशालाही नाही आहे. जेव्हा तुम्हाला एक असं आपण म्हणतो ना की मराठमोळा लुक करायचा असेल तर पैठणीच येते पहिला, मग बाकीच्या साड्या येतात. त्यामुळे मी यावेळेला पैठणीला प्राधान्य दिलेलं आहे. 1350मध्ये आपल्याकडे फ्री शिपिंगमध्ये ही साडी मिळत आहे. व्हॉट्सअपचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळ्या डिटेल्स तुम्हाला माहीत आहेत, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही साडी जी आहे ती ऑर्डर करू शकता. याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात कलर आहेत, पण मी जसं म्हटलं की मला वेगळा हवा होता, त्यामुळे मी वेगळा घेतलेला आहे. तर चला, आता सगळेजण लग्नासाठी आलेले आहेत. पै पाहुणे नातीगोती जेवढी होती तेवढी सगळीजण आलेली आहेत. गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टमदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र परंगत महापराक्रमी रणधुरंधर राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांसा सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शंभू महाराज की राजमाता जिजाऊ की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव वंदे मातरम भारत माता की जय या लग्नामध्ये मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे ही आहे. आता हल्ली जर बघायला गेलं तर लग्न सुरू व्हायच्या आधी प्री वेडिंग वगैरे दाखवलं जातं. मग ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, कोणाला आवडतं कोणाला न आवडतं. काही चांगल्या पण प्री वेडिंग वगैरे असतात बघा, पण यांनी तशा कुठल्याही गोष्टी न करता यांनी डायरेक्टली छत्रपतींचा मान देऊन त्यांची आरती वगैरे केली, मग बोहल्यावर चढले. चला लवकर आटपा. आणि इथं ना एवढा छान योगायोग बघा. ह्या समोर ज्या ताई दिसतात ना, हे आपले गेली 4-5 वर्ष झालं व्हिडिओ बघतात. त्यांना प्रचंड आनंद झालेला होता की मी भेटलेले होते. म्हणजे काय सांगू, जो असा अचानक किंवा योगायोगानं भेटण्याचा जो आनंद असतो ना, तो वेगळाच असतो बघा. तसा त्यांना आनंद झालेला होता. थोडं फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आता बघत आहोत की आम्हाला जेवणाला कुठं जागा मिळते का. बाबर यांच्या आयराची यादी त्यांच्या वडिलांच्या आयराची यादी त्यांच्या बाजूला चालवा. तिकडे सांग तिकडे तक्रार आहे आले चला आले
या लग्नामध्ये पाहुणे जे आलेले होते ते दोन्हीकडून आलेले होते. एक म्हणजे माझ्या माहेरकडून, म्हणजे कसं तर माझ्या आत्यांची मुलं, आत्यांच्या मुली, त्यांचे जावई हे सगळे आले होते. पण मी सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही. स्पेशली आत्यांना तर ठराविकच घेते, बाकीच्या आत्यांना मी घेत नाही, कारण कोणाला आवडतं न आवडतं. आणि दुसरं म्हणजे इकडून जिथं मी लहानाची मोठे झाले तिथल्या सगळ्या मावश्या, त्यांचे जावई, त्यांची मुलं मुली, असा छान असा दोन्हीकडचा गोतोळा जो आहे तो मला म्हणजे भरभरून भेटला. खूप दिवसातून भेटला. तो एक आनंद वेगळाच होता. आणि मी बघा सगळ्यांना नटवत होते, सगळ्यांच्या पिना करत होते, सगळ्यांच्या आंबाडेन बुचडेन सगळं करत होते. आणि माझ्या पिनाची वाट लागलेली होती पदराची ना, की ते म्हणतात ना, की ते मला आत्ता व्हिडिओ एडिट करताना कळतं की बाबा माझा पदर असा झालेला होता. तो संपूर्ण वाकडा तिकडा. अखंड लग्नात मी तशीच होते. आदल्या पण साडीचं तसं, त्या पण साडीचं तसं. असो मला इथं एडिटिंग करताना कळलंय की बाबा आई जी आहे ती इथं पंक्तीला येऊन बसलेली होती जेवायला, आणि मी मात्र तिला सगळ्या पाहुण्यातनी शोधते, आई कुठे गेली, आई कुठे गेली. कारण ती आलेली फक्त मला झलक तिची दिसलेली होती, पण त्याच्यानंतर मला आई दिसलीच नाही. ती पण हावऱ्यागत सगळ्या पाहुण्यांमध्ये मिक्स झाली आणि ती तिकडेच. काका नवीन चूक नारायण नमस्कृत्यं नरं चैव उभारलेलं त्यांचं डोकंच येते ना. याच्यानंतर आम्ही जो पाहिलेला होता तो म्हणजे रुकवत. आणि रुकवतामध्ये इतर वस्तू वगैरे त्याच्यापेक्षा ना पाहायला जी खरी मजा येते ना, जी न्याहारी बनवलेली असते बघा, ती घरात बनवतात. आता हल्ली बरेच जण ऑर्डर देऊन बनवून घेतात, पण माझ्या लग्नात जर बघायला गेलं तर सगळी न्याहारी जी आहे ती घरात बनवलेली. कारण आमची एवढीच इथली भाऊ की मामांकडची एवढी आहे की ती एका जागी बायका बसवल्या तर दिवसाला 10 पदार्थ बनवून तयार होतील. त्यामुळे बाहेर वगैरे कुठं द्यावं लागलं नाही, ते सगळ्यांनी मिळून बनवलेलं होतं. पण ह्याच्यावर हे टाकलेलं असतं ना प्रत्येक ह्याच्यामध्ये, काय असतो हा उकाण असतो, काय असतो बघा हे, तर हे जे असतं ना हे बघायला खूप बरं वाटतं. आणि ते छान असं सजवलेलं असतं, त्याच्यावरती मस्त असं काहीतरी शब्दांचं हे लिहिलेलं असतं की जे वाचायला पण बरं वाटतं. बाकी जर बघायला गेलं तर हा प्रपंच जो आहे तो भरपूर मोठ्या प्रमाणात दिला आहे. अगदी देवघर असू दे, पुन्हा कूलर असू दे, बहुतेक फ्रीज पण दिलेला आहे. म्हणजे आता सध्या जर बघायला गेलं हल्लीच्या लग्नामध्ये टोटली जो आम्ही 10 वर्ष संसार करण्यासाठी घालवला, एक 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 वस्तू घेण्यासाठी, तो सगळा संसार हल्ली ना लग्नामध्ये दिला जातो मुलीला. याच्यानंतर मग आम्हाला जागा मिळाली जेवायला. आम्ही जेवायला बसलेलो होतो. अन्वीची साडी बघू शकता, खूप सुंदर अशी साडी आहे. आता कुठेतरी ती म्हणजे म्हणजे इतर ह्याच्यापेक्षा थोडंसं वेगळी दिसलेली आहे बघा. आम्ही जेवायला बसलो पण करता येईना, कारण सगळी गर्दी गोंधळ. तर असं ज्या थोडंसं पार्टीवेअर आणि ट्रेडिशनलमध्ये येते, मी पूर्णपणे काठपदरमध्ये ज्या मिक्सर मिक्स येते. असो पाहुणे भरपूर आले, पाहुण्यांना भेटण्याच्या आणि सगळ्यांच्या हे करण्याच्याच नादात आहे. कारण मी जसं म्हणलं भावकी मोठी असल्यामुळे खूप पाहुणे सगळे शेअर करता आली नाहीत, पण सगळ्यांना भेटायचं चाललंय. अजून पण भरपूर आहेत. आई तर मला आल्यापासून दिसली नाही, आल्यानंतर बोललेले आई कुठे आहे माहित नाही, कोण कोण कुठे माहित. ओ मामी ओम अहम हॅलो चला येथे सुखकारम. या लग्नामध्ये ना मला कळलं की खरंच मुलींची संख्या कमी आहे का नेमका प्रॉब्लेम काय आहे. कारण प्रत्येक पाहुणा जो भेटतो कमीत कमी 10 जण तरी मला बोललेले आहेत की बाबा सोनाली तुमच्याकडे एखादी मुलगी असेल तर बघा, आमच्या मुलाला पाहिजे. कोणी असं म्हणलेलं नाही की आमच्याकडे मुलगी आहे आणि तिला स्थळ बघा. प्रत्येकाचं असंच होतं की आमचा मुलगा असा आहे तसा आहे, त्याला स्थळ बघा. बघा आता काय दिवस आलेले आहेत. म्हणजे आमच्याकडे तर खरं सांगू शक्यतो मुली मिळतच.
आणि ह्या सगळ्या वाडी वस्तीवरच्या आज्या मावश्या, कारण मी इकडे सगळ्यांना आजी आणि मावशीचं म्हणायचे, कारण मी राहिलेले होते मामांच्या इकडं, त्यामुळे इतर कोणाला काही हाक मारत नव्हती. तर त्या सगळ्या जणी अगदी तोंड भरून बोलत होत्या, माया प्रेम देत होत्या. हे बघून खूप भारी वाटलं. त्यामुळे ती खाली येत नाही. असली घरी म्हणले इथं स्पेअरला असं ते काय रस्त्याला कडेला आहे नवीन ते किंवा आपलं शोला कधी आलं तर एवढंच काय होय करता आणि अरे जायचं असतं तर मला उद्या गाडीला बसायचंय, बरोबर कामावर जायचंय. सगळं गाव जेवून गेलं, सगळं गेलं. पाहुणे काय लग्नाचे आलेले काय निम्मे गेले, पण मग मला आई भेटलेले बघा. एवढ्या ह्याच्यातून कुठं बसलेली काय माहीत. आणि आई म्हणते मी तुला शोधत होते, आणि तिला म्हणते मी तुला शोधत होते. आई म्हणत होती की मी सगळ्यांना भेटत होते, कारण काय माहीत आता पुढचं कोणाचं लग्न. आता आपल्याच घरात मामांचा छोटा मुलगा रितेश आहे, त्याच्याच लग्नात काही म्हणजे गाठी भेटी होतील. त्यामुळे आई म्हणत होती होता होईल तेवढं मी सगळ्यांना भेटून घेत होते. आणि सगळ्या इथं आईच्या बहिणीच आहेत. म्हणजे बघा आता तिचं माहेर म्हणल्यानंतर इथं जास्तीत जास्त बहिणी. आगी बसली ना का नाही मला मारायची म्हणून तिला घ्यायचं मी चांगलं होते की आम्ही तरी सगळे आम्ही म्हणलं मगाशी बोला भेटा मिळालं नाही. आता बहिणीला म्हणलं लता मावशीला बोलवून आणा. या बहिणी होय होय सून आली का मावशी भेटायचं आहे बोलायचं आहे का मगाशी आपल्याला बसायला बोलायला बरं. आणि काय सुरू आहे मग रंजनाची हा तेच रंजना तिची सून तोंड बघून वाटते ना हिला तर बघूनच वाटत नाही. माझ्या लक्षातच नाही हिच्यात झालंय आणि मी कन्फ्युजन झाली. झाला मी हिला कोण केलं तर माहिती वैसाची मनीषा केली. चला मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक जरूर करा. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.